नमस्कार मंडळी, मी राकेश गाडीकर तुमचं लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल सरचे स्वागत करत आहे। तर आज आहे 1 ऑक्टोबर। तर आज आपण चाललोय देवीच्या दर्शनाला आणि तिथेच आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा ग्रुप आहे कसा लेडीजचा की तिथे ते मंगळागौर करतात। तो एक पण एक तिथे कार्यक्रम आहे। तर आपल्याच समाजातले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरी तिकडे एरियामध्ये देवी बसते, मग त्यांच्या देवीच्या दर्शनात त्यांनी आम्हाला बोलवलं आहे आणि तिथे एक आपला महिलांचा असा मंगळागौरचा कार्यक्रम आहे। तो पण आज आपण तिथला ब्लॉग शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवणार आहे। तर कसा मंगळागौरचा कार्यक्रम झाला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता तुम्हाला थोडी तुमच्या मंगळागौरची माहिती सांगतील, सांगा। आमच्या ग्रुपचं नाव आहे स्वर्ण गौराई ग्रुप आणि आज आमचा जो कार्यक्रम आहे तो पडलेगावला आहे। जर असं कोणाला कार्यक्रम पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगू शकता तुम्ही। धन्यवाद। तर यांचा आज मंगळागौरचा कार्यक्रम आहे, तर तिकडे आपण आता तो पण शूट करणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर आता चाललो आम्ही पडलेगावला, गाडी बुक केली आहे। तर खाली गाडीत ना निघून तिकडे पडलेगावला आपल्या देवीचं दर्शन घेऊन आपण आज तो कार्यक्रम संपन्न करू आणि महाप्रसादाची पण तिकडे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे। चला मग जाऊया आता पडलेगाव। जर तुम्हाला कुठे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर 7 सीटर गाडी बुक करायची असेल, अर्टिका आहे आपल्याकडे अवेलेबल। तर तुम्हाला कुठे फिरायचं असेल देवस्थान किंवा कुठे पिकनिक टूर करायची असेल फॅमिली त्या फ्रेंड्सबरोबर, तर आपल्याकडे अशी अर्टिका गाडी अवेलेबल आहे। तर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, कमेंट करून सांगा। तर आम्ही आता इथे पोहोचलो आहे, इथे आरती चालू आहे बघा। इथे आरती चालू आहे देवीची। तर आम्ही आता इथे पोहोचलो आहे, सगळ्या आता महिला झाल्या एकत्र झाल्या आहेत। इकडे देवीची आरती चालू आहे। तर थोडं फोटो सेक्शन करूया। इकडे महाप्रसादाची पण व्यवस्था केली आहे। BSUP कॉम्प्लेक्स सार्वजनिक उत्सव। त्या मंगळवार कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि अशी भव्य दिव्य गर्दी। महिला मंडळ आता चाललंय सर्व स्टेजकडे। या साईडला महाप्रसाद आहे। जय अंबे। तर आपला मंगळागौरचा ग्रुपने दर्शन घेतलं आहे सर्व। अरे हा ते कुठे मुंब्रा देवी कॉलेज मुंब्रा देवीला गेले। तर आता मंगळागौर चालू होते आत्ताच। आता सगळं सेटअप झालाय, गाणं बिणं सगळं लावून झालंय। आता महिला पण आपल्या सगळं सेटअप करतायत। आता मंगळागौर चालू होईल। संगीतसाहेब पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येते। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं। इकडे
सौ गीता शेटकर यांच्याकडून स्वर्ण मंगळागौर ग्रुपसाठी ओमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्याचा स्वीकार करावा. माननीय श्री संदीप पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. इकडे बघा. हो तुम्ही पण ना वहिनी कुठे गेले? हो वहिनी इकडे या. इकडे या. आम्ही जे सुपरनवर टाकलं ना पाठीमागे त्याच्या लाईनीत सुपर घेऊन एक म्हणजे फोटो काढ ना, म्हणजे काढूया. हे बघा व्यवस्थित. इकडे बघा. हे चेंद्राने जरा मंडळाकडनं पारितोषिक भेटलंय. तर इकडे आता ते फोटो सेक्शन चालू आहे त्यांचं. कृषांक कुठे? कृषांक, हे कृषांक. सुवर्ण गौरी मंगळागौर ग्रुप यांनी अतिशय उत्कृष्टरित्या असा इथे पारंपरिक मंगळागौर सादर केलेला आहे आणि आपण आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणा सर्व ग्रुपचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आता यानंतर मंगळागौर ग्रुप जो आहे त्याच्या जेवणाची सोय करायची आहे. कार्यकर्त्यांना विनंती करतोय की त्यांनी यापुढे 10 सीट ज्या आहेत त्या रिझर्व करून ठेवा, जेणेकरून त्या जेवून त्यांना पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की कृपया यश शेलार यांनी कृपया ना 2 मिनिटं. तर इकडे महाप्रसादाची पण सोय केली आहे. कृषांक स्वागत करायचं.
तसेच दीपक घाडी यांचा सुद्धा सन्मान करते. तर आम्ही आता निघालो आहोत घरात. चला आता बॅक टू होम. बॅक टू होम. बाय बाय. गुड नाईट. शुभरात्री.